नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा, आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तर कसे जोडायचे ते सांगितलेले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कट कसा जोडायचा, क्रॉसपट्टी कशी जोडायची, गळ्याला गोट कसा मारायचा ते दाखवणार आहे पूर्ण. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरू करूया. हे बघा, एकावर एक ठेवून घेतले आहे मी. प्रिन्स कट आधी आपल्याला कधीही प्रिन्स कट आपल्याला खालून वरती जॉईन करायचा असतो आणि कटोरी आपल्याला वरून खाली जॉईन करत न्यायची असते. कटोरीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करा मला, मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल. हे बघा, लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेस आणि आपल्याला प्रत्येक पार्ट जोडताना ही डबल टिप द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, आता ह्याला आपल्याला जर हेवी साईज असेल, तुमची 36च्या पुढची साईज असेल तर 36, 38, 40, तर अशाला आपल्याला टक्स द्यायचा असतो छोटा. हे बघा, इथं 2 इंचाचा टक्स देणार आहे मी. अगदी छोटासा 1 लाईन एवढा द्यायचा आहे, दुमडायचा आहे त्याच्यात. ते आपल्या मार्जिनमध्ये ॲड होऊन जातं. अशा पद्धतीने टक्स दिल्यावर हे बघा, पप इथे एकदम सुंदर आलेला आहे. तर आता आपल्याला याला क्रॉसपट्टी कशी जॉईन करायची ते बघायचं आहे. हे बघा, मी खूप व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवत आहे. क्रॉसपट्टी मी जी पद्धत तुम्हाला सांगत आहे ती खूप सोपी आणि सुंदर पण आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे जेणेकरून आपली आतमधलीही शिलाई दिसणार नाही आणि बाहेरलीही शिलाई दिसणार नाही, जेणेकरून आपली दोन्हीकडील ही फिनिशिंग एकदम सुंदर येणार आहे. तर बघा, दोन्ही सेम क्रॉसपट्टे अस्तर आणि मेन फॅब्रिकचं कट करून घेतलेले आहे. तर आपल्याला मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि अस्तरवर अस्तर ठेवून अशी एकदम सरळ अशी जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा, अतिशय सावकाश पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने आपल्या टेपच्या 2 ते 3 लाईन पकडून शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आपण आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. याला पण आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, आता आपल्याला दोन्ही पट्ट्या आपल्या अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या पट्टीच्या मध्ये आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. हे बघा, मी दाखवते. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये आणि ह्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. इकडल्याही साईडला आपल्याला शिलाई मार्जिन पकडत टेपच्या 2 ते 3 लाईन टिप मारून घ्यायची आहे. कटिंग करण्याच्या वेळेसच आपण क्रॉसपट्टीचं जर ब्लाऊज असेल तर अर्धा इंच ही एक्स्ट्रा घेत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्हीकडल्या साईडला अर्धा इंच ॲडजस्ट करायचं आहे. हे बघा, आता हे पलटी करून घेते. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, आतमध्येही शिलाई आपली दिसत नाही आहे, बाहेरूनही फिनिशिंग चांगली आली आहे आपली. हे बघा, एक्स्ट्राचा आता आपण हे कट करून घेऊया. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडचाही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथं दाखवतो मी तुम्हाला, हा पार्ट ही आपल्याला सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, त्यालाही पार्ट तयार झालेला आहे. तर आपल्याला त्याला आता आई आणि हुकच्या पट्ट्या बसवायच्या आहेत. जिथं आपण हुक ॲडजस्ट करतो ती हुक पट्टी आणि जिथं आपण आई बनवतो ती आई पट्टी अशी बनवायची आहे. तर बघा, हुक पट्टी ही मी 2 इंचाची घेतली आहे, आई पट्टी ही 3 इंचाची घेतली आहे. आता कशी लावायची ते बघा. आपल्याला हे पूर्ण फोल्ड करून, हुक पट्टी ही कधीही खालच्या साईडला असते, त्याच्यामुळे आपल्याला हे वरच्या साईडला घेऊन खालच्या साईडला फोल्ड करून दाब शिलाई द्यायची आहे त्याच्यावर.
हुकपट्टी आणि आयपट्टी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता. हे बघा, खालच्या साईडला आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी. प्रत्येक ब्लाऊजची अशी सेम इन असं नाही आहे. कोणाची लेफ्ट साईडला असते तर कोणाची राईट साईडला असते. ते आपापल्या चॉईसनुसार आपण लावू शकतो. हे बघा, आता ह्याला फोल्ड करून एक वरून दाब शिलाई द्यायची आहे आणि लास्टला एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला ही पलटी करून एक ह्याच्यावरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, आता हे कट करून घ्यायचं आहे अगदी गळ्याचा आकार. आणि ते हे बघा किती सुंदर फिनिशिंग आले आहे. त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी लावायची. आयपट्टी ही वरच्या साईडला असते, त्याच्यामुळे हे खाली लावून वरती दुमडून घ्यायचं आहे. बघा, सुरुवातीलाच इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला खाली. तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. 3 इंचाची मी घेतली होती. ही तयार 1.5 इंचाची होणार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन राहून 1 इंच ही एक्स्ट्रा राहणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने जे ठेवून घ्यायचे आहे. इथेही आपल्याला टेपच्या 2 ते 3 लाईन शिलाई मार्जिन पकडून शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता ही पट्टी आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घेऊन दाब शिलाई द्यायची आहे. आपल्याला याला आय ह्या झिगझॅगच्या बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे ह्याचा सेंटर मध्य काढून त्याला आपल्याला मधून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आधी मी फिनिशिंगसाठी हे बघा, अशा पद्धतीने एकदम मध्यभागी आपल्याला शिलाई घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये मी झिगझॅगच्या अशा आय हुक बनवणार आहे. हे बघा, आपल्याला दोन्ही आता हे सेम आले का नाही ते चेक करून घ्यायचं आहे. समोरील गळा हे बघा, अशी खुणा करून घेतलेल्या आहेत मी. तिथे झिगझॅगच्या बनवणार आहे आय हुक. हे बघा, अगदी व्यवस्थित आलेलं आहे. थोडंफार एक्स्ट्रा झालं तर आपण ते कट करून घेऊ शकतो. किती सुंदर एकदम आलेलं आहे. तर आता याला आपल्याला गळापट्टी लावायची आहे. तर बघा, गळापट्टी लावताना कधीही आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करायची असते. मध्येच ही क्रॉसपट्टी घ्यायची असते. तर बघा, 1 इंचाची घेतलेली आहे. ही पट्टी 1 इंचाचीच आहे, तशीच आखून घेतली आहे मी. असे क्रॉस घेतल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार खराब होत नाही. अगदी फिनिशिंगमध्ये गळ्याची पट्टी बसते. तर बघा, मला आता हे अगदी आपल्याला सावकाशपणे करायचं आहे. आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथंही आपल्याला टेपच्या 1 ते 2 लाईन शिलाई मार्जिन पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जास्त कमीही शिलाई मार्जिन घ्यायचं नाही, त्याच्याने दोरे निसण्याचा चान्सेस असतात. त्याच्यामुळे बघा, आपल्याला हे जिथं आपल्याला गळ्याचा आकार गोलाकार आहे तिथं आपल्याला अगदी व्यवस्थितपणे आपली ही पट्टी अशी क्रॉस लावायची आहे. अशी क्रॉस जर तुम्ही पट्टी काढत असाल तर खूप स्ट्रेचेबल पट्टी तयार होते. त्याच्यामुळे गळ्याचा आकार हे अगदी आपल्याला पाहिजे तसा तयार होतो, अगदी गोलाकार. हे बघा, हे एक्स्ट्राचे आहे ते कट करून घेत आहे. लास्टला थोडं फोल्ड करून घ्यायचं. हे इथून इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला. हे बघा, आता दाबटीला द्यायची आहे आपल्याला. ओव्हरलॉक करून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आतमधून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता याला आपल्याला अगदी व्यवस्थितपणे शेप येण्यासाठी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट व्यवस्थित द्यायचे जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही.
कट होणार नाही आहे, त्याच्यामुळे अगदी हळूवारपणे कट द्यायचे. हे बघा, इथं थोडंसं आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्याने ही पट्टी आपली आतमधल्या साईडला अगदी व्यवस्थितपणे फोल्ड होते. हे बघा, आता वरीन आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, आपला हात हा आतल्या साईडला ठेवून आपल्याला ही पट्टी थोडीशी खेचायची आहे. अशा पद्धतीने खालच्या साईडला पलटी करून आपल्याला वरून अगदी हळूवारपणे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. मी तुम्हाला अतिशय सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. तर बघू शकता तुम्ही, गळापट्टी आपली किती सुंदर अशी लावून रेडी झाली आहे. तर बघू शकता, इथं आतमधल्या साईडला पूर्ण फोल्ड झाली आहे व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर आपल्या गळ्याचा आकार ही छान आलेला आहे. त्याच्यानंतर ही अशाच प्रकारे आपल्याला ही मी लावून घेते. तर बघा, दोन्ही पट्ट्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे रेडी झाले आहेत. तर आपल्याला आता हे दोन्ही शोल्डरला जोडून घ्यायचं आहे. बघा बघा, हे बाही आणि पाठीमागील भाग याला बघा, मी अशी सुंदरशी अशी सिंपल लेस लावलेली आहे त्याचा लुक येण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. कटिंगच्या वेळेस आपण अर्धा इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं ते आपल्याला इथं दाबून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन करताना आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन हे तिथं टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचची सरळ लाईन वळून घ्यायची. जर तुमचा गळा हा जास्त डीप असेल तर ही सरळ लाईन वळली आहे, तिथून 2 लाईन खाली येऊन क्रॉस लाईन वळून घ्यायची आहे. पण या गळ्याचा नॉर्मल गळा होता, 8.5च्या पुढं 9च्या पुढं गेला तर डीप गळा होतो. तर त्याची फिटिंग करताना आपल्याला क्रॉसमध्ये फिटिंग करायची असते शोल्डरची. त्याच्यामुळे हे शोल्डर आपले उतरत नाही आहेत. त्याचाही मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर माझ्या, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपलं दोन्ही शोल्डर एक टाईम अटॅच झालेले आहेत. तर बघा आता किती सुंदर असे शोल्डर झालेले आहेत. आपल्याला बाही जॉईन करताना एकदा मुंड्याखाली साईड आपल्याला चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली स्लीव्ज ही फिटिंगच्या वेळेस वरती खाली होऊ नये म्हणून. तर बघा, आपल्याला स्लीव्ज दोन्ही आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. कधीही आपण स्लीव्ज फिटिंग जॉईन करत असाल तेव्हा आपल्या शोल्डरची जी पट्टी असते ती आपल्याला पाठीमागील साईडला दाबून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपले शोल्डर उतरत नाहीत. शोल्डर का उतरतात त्याचे खूप सारे कारणे आहेत. या छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमचे हे ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार होईल आणि शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम हा दूर होईल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. टेपचे 2 ते 3 लाईन मार्जिन पकडून जोडून घ्यायची आहे. जर तुमची स्लीव्ज ही डिझायनर असेल तर तुम्ही स्लीव्ज जॉईन करताना सुरुवातीला सेंटरमधूनच स्लीव्ज जॉईन करा, जेणेकरून आपली डिझाईनची ही फिनिशिंग जाणार नाही. हे बघा, ही सिंपल स्लीव्ज होती त्याच्यामुळे मी पाठीमागून जॉईन केली. स्लीव्जला आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या कुठलाही पार्ट जॉईन करताना मी डबल शिलाई लावून घ्यायची आहे. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे.
आपलं पूर्ण डबल सिलाई लावून दिलेले आहे आणि दुसरीकडली ही स्लीव्ज मी जॉईन करून घेतलेली आहे. तर आता याची फिटिंग कशी करायची बघा. एकदम फिनिशिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आधी स्लीव्ज आपल्याला आणि खालील कपडा हा पूर्ण आपल्याला आहे तसंच पूर्ण जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केली तर तुमची फिनिशिंग ही खूप सुंदर होते. हे बघा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून हे बघा किती आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आतमधून एक फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपल्याला आतमधल्या साईडला आपल्याला शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंग ही खूप छान येते. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे पेपर कटिंगवरून हे ब्लाऊज कट करून शिवले तर खूप सुंदर असे ब्लाऊज बसते. हे बघा मी फिटिंगचं मार्किंग करून घेतलं आहे. तर आता आपण याला फिटिंग करून घेऊया. आपण जे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं तेवढंच बघा अगदी राहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण स्ट्रेट लाईन ओढून घेऊन पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई. दोन्ही साईडला आपल्याला ह्या शिलाई लावून घ्यायच्या आहेत. तर बघा दोन्ही साईडला शिलाया लावून मी पिना लावून घेतलेल्या आहेत. हुक लावलेले नाही आहे. तर बघा ब्लाऊजचा लुक एकदम फिनिशिंगमध्ये किती सुंदर आलेला आहे. हे बघा जॉईंट पण आपले एकदम परफेक्ट आले आहेत. पप पण आपला एकदम सुंदर आलेला आहे. समोरील गळाही खूप छान आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.